दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. आणि भगवत भक्तांचा श्रेष्ठ पुरुषांचा अपमान झाल्याबरोबर तो भक्त जरी असला तरी त्याचा अधम पाहतो. भक्ती मार्गामध्ये हे मोठं पथ्य आहे. कुणाही जीवाचा नघडो मत्सर परम सर्वेश्वर पूजनाचे तुकाराम महाराज सांगताय. खरी भक्ती खरी ईश्वर पूजा म्हणजे ही आहे. कोणाचाही द्वेष मनामध्ये राहू नये. रागावायचा नाही, राग नाही, द्वेष तर भक्तीचं फल मिळत आहे. याने संतांचा अपमान यांच्याकडून झाल्यामुळे वैकुंठ लोकामध्ये साक्षात भगवंतांच्या सन्निध राहणारे नेहमी रोज दर्शन होत आहे, रोज भाषण होत आहे. इतक्या मोठ्या उच्च भूमिकेवर गेलेले जय विजय, पण संतांचा भगवत भक्तांचा महात्म्यांचा अपमान केल्यामुळे त्यांना ही पुन्हा या मृत्यू लोकावर यावं लागलं. आणि सर्वात अत्यंत मोठी वाईट झालेली गोष्ट म्हणजे देवावरती प्रेम करणारे जय विजय भक्ती करणारे ते देवाचे शत्रू म्हणून त्यांना 3 जन्म घ्यायला. देवाचं प्रेम गेलं, 3 जन्म प्रेमातून ते बाहेर पडलेले. तेव्हा ब्रह्मदेव सांगतायत देव हो ते दोघे ह्या दिदीच्या उदरामध्ये आलेल्या गर्भामध्ये आहे. भगवंताला काळजी आहे सर्वांची, आपण कशाला काळजी. सर्वांचं कल्याण करणारा तो भगवान समर्थ. मग सर्व देवमंडळी आपल्या स्थानाला निघून गेली. पुढं त्या दितीला 2 पुत्र झालेले आहे. भयंकर अपशकुन झाले त्यावेळेला जन्माला हे आल्याबरोबरच. त्यानंतर आणखी कश्यप ऋषींनी त्यांचं नामकरण केलेलं आहे. हा जो आहे प्रथम जन्माला आलेला हिरण्यकशिपू असं त्याचं नाव ठेवलं. आणि मलाहून जन्माला आलेला तो हिरण्याक्ष झालेला. हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली, ब्रह्मदेवांचा वर मिळवलेला आहे. आणखी सर्व देवाधिकार आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. असुरवृत्ती तो वागतो, देवांचा द्वेष. भक्ती भक्ती सगळी वैकुंठ लोकातच राहिली. आता काय नाही, त्याची आठवण सुद्धा नाही. दुसरा जो हिरण्याक्ष आहे त्याला युद्धाची आवड आहे. राज्य वगैरे नको. हिरण्यकशिपूने सर्व राज्य मिळवून त्रैलोक्याचा ताबा घेतलेला आहे. सर्व देवांना अधिकारावरून काढून टाकलेला आहे. सगळे दैत्य नेमलेले आहेत आणि तो राज्य करतो. हा एक हिरण्याक्ष हातामध्ये मोठी गदा घेऊन हिंदू आहे. कोण आहे माझ्या बरोबर लढाई करणारा, कोण आहे याचा शोध चाललेला. सगळे देव बाजूला निघून गेले. कोण याच्या समोर उभा राहणार. भीतीग्रस्त झाली. पुढं वरुणाने काही राजसूय यज्ञ केला असं त्याने ऐकलं. वरुण लोकामध्ये गेलेला आहे तो हिरण्याक्ष. त्याला सांगितलं वरुणा तू मोठा पराक्रमी आहेस असं मला समजलं, म्हणून मी आलेलो आहे. माझ्या बरोबर युद्ध कर म्हणाले. त्या वरुणाने सांगितलं बाबा तुझ्या बरोबर युद्ध करणारा आहे, जन्माला आलेला आहे, जा तिकडं. मी काही आता युद्ध वगैरे करत नाही म्हणे, सोडून दिले सगळं. पण पुरा शासन करणारा असा एक समर्थ वीर हा निर्माण झालेला आहे. जा तू शोध करून त्याच्याबरोबर लढाई. आलेला आहे बाहेर तो हिरण्याक्ष. कुठं आहे? हरी आहे म्हणाले त्याचं नाव. नारद ऋषी समोर आले. काय नारदा? तो हरी म्हणून उत्पन्न झालेला आहे. कुठं आहे तो हरी? चल म्हणाले दाखवतो. त्याला घेऊन आले. वराह नुकतेच त्या पृथ्वीला घेऊन वर आलेले होते आणि ती जलावरती तिची स्थापना करण्याचं कार्य त्यांचं चाललेलं. हिरण्याक्ष मोठी गदा घेऊन आलेला आहे. त्याच्याकडे पाहिल्याबरोबरच तो हसायला लागला. हा तर रानात राहणार एक पशु आहे म्हणाले वराह. हा काय लढाई करणार? आता काही निमित्त पाहिजे.
म्हणून तो म्हणतो, अरे ही पृथ्वी आमची आहे, म्हणजे जेवढं मिळालेलं आहे ते सगळं आमचंच आहे असं समजणाऱ्यापैकी हा दैत्य आहे. सर्व ही स्थान आमचं आहे असं समजतो आहे हिरण्या. तुमचं काही नाही आहे देवांचं, सर्व स्थानावर आमचा अधिकार आहे. ही पृथ्वी मुकाट्याने सोडून दे, नाही तर तुझा नाश करावा लागेल. आजपर्यंत अनेक दैत्यांचा तू नाश केलेला आहे असं मी ऐकलेलं आहे. आज माझ्या समोर तू आलेला आहे, उभा राहायचं, तुझा मी नाश करणार आहे आणि सगळ्या एकंदर आमच्या बांधवांच्या ऋणातून मी मुक्त होणार आहे. वराह भगवान ऐकतायत, त्यांचं ते काम व्हायचं होतं, पृथ्वीची स्थापना करायची. आणखी पृथ्वीची स्थापना झाल्यानंतर बोलायला ते उभे राहिले आणि बोलायला लागले, काय बाबा, सत्यम वयंभो वनगोचराम मृगा युष्मद्धान मृगे ग्रामसिंह. काय हिरण्याक्षा, आम्ही रानात राहणारे पशु आम्हाला तू म्हणतो, बरा आम्ही पशु आहोत, पण तुमच्यासारखे जे गावठी सिंह आहेत आम्ही पुष्कळ मारलेले आहेत म्हणा. तुला माहिती नाही काय तुझं सामर्थ्य आहे ते दाखवू म्हणा. आम्ही काय केलेलं आहे, तुमचं काय घेतलंय म्हणाले. ही जमीन तुमची कशी, कुणी घेतली, कुणी तुम्हाला दिलेली होती जमीन. तुम्ही रसातलामध्ये राहणारे, ईश्वराने तुम्हाला रसातल निर्माण करून दिलेलं आहे. स्वर्गासारखं राज्य तिथं आहे, सगळी सुख समृद्धी असताना पुन्हा ते रसातल आहेच आहे. पुन्हा स्वर्गलोक तुम्हाला पाहिजे, पुन्हा भूमी पाहिजे, म्हणजे जिथं तिथं तुमचं साम्राज्य, सर्व स्थानं तुमची. काय सांगाय, तुझा पराक्रम काय तो दाखवू म्हणाले. झालं, दोघांचं आणखी गदा युद्ध सुरू झालेलं आहे. हिरण्याक्षाने रागाने ती गदा जोराने मारली. वराह एकदम बाजूला झाला. वराहाची शिकार करणं फार कठीण आहे म्हणा, एकदम ते जातात जोर. भगवान श्रीहरीने तो गदा वेग चुकवलेला आहे. पुन्हा गदा घेतो आहे, फिरवतो आहे, गरगर फिरवतो आहे हरीला मारण्याकरता. हिरण्याक्ष त्यांनी मारली ती गदा, पण काही नाही त्यांना झाले. त्यांनी ही गदा घेतली, ज्यांनी ही गदा घेतली, आणि दोघांचं ते गदा युद्ध सुरू झालं. मायाशक्तीनं वराहरूप धारण करून आलेले भगवान श्रीहरी हिरण्याक्षाबरोबर युद्ध करत आहेत. संध्याकाळीची वेळ झाली आणि अगोदर यांचं आपलं युद्ध चालू होत आहे. वेगळ्या वेगळ्या आणखी प्रकाराने गदा युद्ध त्यांचं सुरू झालेलं आहे. ब्रह्मदेव आले, देवांच्या देवांना त्यांनी विनंती केली, भगवंता, हा म्हणजे सर्व विप्रांचा, गायींचा अत्यंत आणखी नाश करणार आहे, दैत्य आहे म्हणाले, लवकर याला आपण मारा ना. रात्र जर निर्माण झाली, रात्रीला सुरुवात झाली म्हणजे हे निशाचर आहेत, यांचं बळ वाढतं आहे, तेव्हा ती रात्र होण्याच्या पूर्वीच याचा आपण नाश, लवकर नाश. भगवंतानी त्यांना सांगितलं, करतो म्हणाले नाश. दोघांचं ते गदा युद्ध सुरू झालेलं आहे. त्या हिरण्याक्षाने आपली गदा एकदम भगवंतांच्या हातावर फेकली आणि भगवंतांच्या हातामध्ये असलेली गदा खाली पडली. निशस्त्र भगवान आहे हिरण्याक्षही, त्यांनी ही युद्ध थांबविलेलं आहे. धर्मयुद्ध आहे, तो सुद्धा धर्मयुद्ध मानणार आहोत. शत्रूच्या हातात शस्त्र नाही तर आपण कसं मारायचं, थांब राहतो. सुनाभंजा स्मृद्युः, आपल्या सुदर्शन चक्राचं स्मरण भगवंताने केलं. ते चक्र त्या ठिकाणी आलेलं आहे. सर्व ही मंडळी देवगणांची लवकर याचा नाश करा अशी प्रार्थना करत आहे. त्यांनी आपल्या अनेक माया निर्माण केल्या. असुराने सुद्धा शक्ती पुष्कळ मिळवलेली असते. प्रयत्नवाद म्हणजे विलक्षण आहे. ईश्वर मानत नाहीत, काही मानत नाहीत, पण शास्त्रीय प्रयत्न जे आहेत ते सगळे मात्र करतात. तपश्चर्या करायची, मंत्रशक्ती मिळवायची, योगशक्ती मिळवायची,
त्यामुळे यांनी मंत्रांनी अनेक प्रकारच्या मायाशक्ती मिळवलेल्या होत्या. एकदम त्या आणखी याच्यामध्ये अंधार पडलेला आहे. युद्धाच्या भूमीवर आकाशातून दगडाची आणखी वृष्टी व्हायला लागली. भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या सर्व मायांचा नाश केले. रागावला तो हिरण्याक्ष, त्याची गदा ही आणखी सगळी फुटून गेली, मोडून गेलेली आहे. धावत धावत तो आला आणि त्याने एकदम वराहांच्या छातीवर मूठ मारली आणि हेही रागावले. यानेही त्याच्या थोबाडीत मारली जोरात, कानावरती जोरात बसल्याबरोबर त्याला एकंदर चक्कर आली आणि तो हिरण्याक्ष खाली पडला. मरण आलेला आहे, मृत्यू त्याला आलेला असताना सगळे ब्रह्मादिक देव त्या ठिकाणी आणखी त्याची स्तुती करायला काय म्हणाले, याचं भाग्य आहे ते भगवंताचं दर्शन याला शेवटी झालं. त्यांच्या हातून मृत्यू आला आणि त्या भगवंताचं स्वरूप पाहता पाहता याचे प्राण गेले. केवढा भाग्यवान आहे, उत्तम गतीला हा गेलेला आहे. सर्वांनीही आणखी भगवान वराहांची प्रार्थना केली. अत्यंत आणखी पृथ्वी ही तो घेऊन जाणार होता ना, रसातलातून आणलेली पृथ्वी त्याला पाहिजे होती. तेव्हा ती पृथ्वी म्हणून राजा करता आहे. राजाने धार्मिक राजाने राज्य केलं पाहिजे, त्याच्या करता आणखी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली तुमच्या रसातलामध्ये तुम्ही राहा. इकडे येऊ. आधी दैत्य तो हिरण्याक्ष, या हिरण्याक्षाचा आणखी भगवान श्रीहरीने वराहाने याप्रमाणे नाश केलेला आहे. असं हे दिव्य चरित्र मैत्रेय महर्षीने विदुरजींना सांगितलेलं आहे. शुकाचार्य महाराजांनी हे चरित्र आणखी परीक्षित राजाला सांगितलं. याचं जर श्रवण केलं श्रद्धेनं तर सर्व ही पातकांनुसार होत आहे. असं हे याप्रमाणे आणखी हा कसा भाग समाप्त झालेला आहे. कायेन वाचां सकलं परस्मै नारायणाय समर्पये. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे श्री कृष्ण गोविंद हरे नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे नारायण अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वदादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिः. बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत रक्षसान्तकम्. पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिह्नचारुबाहुरते. कर्पूरामरदेहे वागीश्वरिचूर्या समवायं. हरे नमः हरे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. शौनकौवाच महीं प्रतिष्ठा मध्यस्थसौते स्वयंभो मनुः कान्यन्वतिष्ठद्वाराणि मार्गाय अवदजन्मना. शुकाचार्य महाराज
परीक्षित राजाला सांगत आहे. विदुर आणि मैत्री यांचा संवाद चालू आहे. हिरण्याक्ष वध केला वराहाने, पुढं काय झालं, मनुराजाने राज्य कसं केलं, त्याच्या मुली मुलं वगैरे त्यांच्यापासून काय काय संतती झाली हे विदुरजीने विचारलेलं आहे. ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र सर्व ऋषी मंडळी, त्यांचा गृहस्थाश्रम कसा झाला, प्रवृत्ती मार्गाकडे कोण गेले, निवृत्ती मार्गाकडे कोण गेले, हे सर्व ही सांगा म्हणून त्यांनी प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने जी सृष्टी केलेली आहे त्या सृष्टीचं थोडक्यामध्ये वर्णन मैत्रेयाने केलं. सर्व ही देवाना निर्माण केलं. गंधर्व आहे, देवयोनी 10 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत त्याने. देव, गंधर्व, विद्याधर, किन्नर, भूत, पिशाच हे सुद्धा देवयोनी मध्येच त्यांनी घातलेले आहे. तेही ब्रह्मदेवाने निर्माण केले. आणि नंतर हा मनुराजा आणि त्याची स्त्री आपल्या शरीराचे 2 भाग करून त्या दोघांना त्यांनी गृहस्थाश्रम हा उत्तम प्रकाराने करा, राज्य कारभार करा, धर्म प्रसार करा अशी आज्ञा केली. सर्व ऋषी मंडळीही त्यांनी निर्माण केली. त्या ऋषी मंडळींचं ही कार्य चालू आहे. विद्याभ्यास, ज्ञान संपादन, यज्ञयाग वगैरे करणे. स्वयंभू मनुचा वंश सांगा म्हणून विदुरजींनी विनंती केल्यानंतर ते सांगायला आरंभ केलेला आहे. प्रसंगाने स्वयंभुवा आपल्या मनुची कन्या जी देव होती ती त्यांनी कर्दम ऋषींना दिलेली आहे, तो कथाभाग सांगताय. प्रजासृजेति भगवान कर्दमो ब्रह्मणो जितः सरस्वत्यां तपस्तेपे सहस्राणां समादश. प्रपंच सुद्धा फार कठीण आहे. योग्य रीतीनं संसार होणं हे सुद्धा अतिशय कठीण आहे. ब्रह्मदेवानी आपल्या मुलाला कर्दम ऋषीला आज्ञा केली, तू विवाह करून घे, गृहस्थाश्रमी हो, संसार कर आणि उत्तम प्रकारची संतती निर्माण कर, चांगली मुलं झाली पाहिजे. कर्दम ऋषीला पित्याची आज्ञा मान्य झाली. त्यांना ईश्वराची भक्ती करावी, समाधीचा अभ्यास करावा अशी इच्छा होती. संसार करू नये असं वाटत होत. पण पित्याने आज्ञा केल्यामुळे त्यांनी ठरवलं, आयुष्य पुष्कळ होतं त्या वेळेला, काही दिवस आपण गृहस्थाश्रमी करू आणि नंतर जाऊ वनामध्ये. विवाह करायचा आहे, पण योग्य स्त्री मिळाली पाहिजे ही इच्छा मनामध्ये धारण करू कर्दम ऋषींनी तपश्चर्येला आरंभ केलेला आहे. मोठे तपस्वी ऋषी ध्यान करतायत, भगवंतांचं मंत्र जप चालू आहे. 10,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, चांगली गृहिणी मिळाली पाहिजे हे मुख्य आहे. त्याशिवाय गृहस्थाश्रम हा योग्य ठरणार. ब्रह्मदेवांची आज्ञा आहे. अखंड भगवंतांचं ध्यान आहे, जप आहे, पूजा आहे, चालू आहे. 1 दिवस 2 दिवस नाही, 10,000 वर्षापर्यंत. कृतयुगाचा काल, आयुष्य भरपूर आहे. आणि हे ऋषी म्हणजे यांच्या तपाने आयुष्य वाढत आहे. भगवान विष्णू महादेव, विष्णू परमात्मा प्रसन्न झाले. आणखी गरुडावर बसून आकाश मंडळामध्ये आलेले आहेत. कर्दम ऋषींनी त्यांचं दर्शन घेतलं. कौस्तुभ मणी आहे कंठामध्ये, किरीट कुंडल धारण केलेली आहे, शंख चक्र गदा पद्म हे धारण केलेलं आहे आणि गरुडावर बसून आलेले आहे.
साष्टांग नमस्कार कर्दम ऋषींनी घातला. आपली इच्छा पूर्ण झाली. भगवंताचं दर्शन व्हावं आणि त्यांनी मार्गदर्शन करावं. संसार कसा करायचा हे देवाने सांगितलं पाहिजे. त्याकरता इतकी तपश्चर्या केली. कर्दम ऋषींनी सांगितलं, देवा आज माझ्या नेत्राचं साफल्य झालेलं आहे. मला जे डोळे तुम्ही दिले त्या डोळ्यांनी आपलं रूप मला दिसलं, म्हणजे डोळे मिळाल्याचं आणखी फल मिळालं मला. आपल्या माया मोहामध्ये सापडलेले जे जीव आहेत त्यांना काहीतरी आपली उपासना करतात म्हणाले. भक्ती करणारेही पुष्कळ लोक आहेत, परंतु देवाची भक्ती काही आपली इच्छा पूर्ण करावी, देवाने कृपा करावी याकरता करतात. त्यांच्या इच्छा आपल्या कृपेनं पूर्ण होतात. आपण त्यांना काही नाही म्हणत नाही, पण ते मोहामध्ये सापडलेले आहेत. आपल्या जवळ येऊ शकत नाहीत, राहू शकत नाहीत. मग त्या माया मोहातच गुंतून राहतात. तथासचाहम परिवोढु कामः, त्यापैकीच मी आहे म्हणाले. सकाम भक्त आहे आपला. मला गृहस्थाश्रम करण्याची पित्याची आज्ञा झालेली आहे. योग्य पत्नी मला मिळावी या इच्छेनं मी आपल्याला आणखी ध्यान केलं, आपली तपश्चर्या केली. सर्वावरती अनुग्रह करणारे आपण. सर्व सृष्टीचं कार्य हे आपल्या इच्छेनं चाललेलं आहे. ईश्वर इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, असा या संतांचा महात्म्यांचा अगदी दृढ विश्वास आहे. अहंकार नाही आहे. तेव्हा आपण माझ्यावर कृपा करावी अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान सांगतात, विदित्वा तव चैत्यम्ये पुरैव समयोजित. ऋषी महाराज, तुमची इच्छा मला समजलेली आहे, सगळी योजना केलेली आहे. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. माझी सेवा ज्यांनी केली ती सकाम असो किंवा निष्काम असो, ती सेवा केव्हाही फुकट जाणार नाही. 1-2 दिवसामध्ये सम्राट राजा म्हणून ह्या ब्रह्मावर्तामध्ये राहून राज्य करतो आहे. सप्तद्वीपयुक्त पृथ्वीचं राज्य करतो आहे. तो आपल्या स्त्रीला आणि मुलीला बरोबर घेऊन तुमच्या आश्रमामध्ये तुम्हाला भेटण्याकरता येईल म्हणाले. आणि आपली कन्या ही तुम्हाला समर्पण करी. सम्राट राजाची कन्या ही राजाने या कर्दम ऋषींना द्यावी म्हणून मध्यस्थी, विवाहाचे मध्यस्थ कोणीतरी लागतो ना, त्याशिवाय विवाह जमत नाही. योग्य मध्यस्थानी सगळं कार्य होतं. इथं प्रत्यक्ष भगवानच मध्यस्थ आहे. त्याला जाऊन सांगितलं, तुझी मुलगी ही ऋषींना दे. आणि तो राजा तिकडे येणार म्हणून सांगायलाही यांच्याकडे ते आले. तो राजा येणार आहे आणि ती तुम्ही मान्यता द्या आणि विवाह करा. तुम्हाला योग्य ती मुलगी आहे असं स्वतः भगवान सांगताय. तुमचा विवाह झाल्यानंतर तुम्हाला मुली होतील आरंभाला आणि नंतर मी स्वतः तुमचा मुलगा होईल. मलाही आणखी मार्गदर्शन सगळ्यांना करायचं आहे, त्याकरता मी येणार आहे असं ऋषींना सांगू आणि निघाले भगवान तिथू. बिंदू सरोवर म्हणून आहे. मातृगया ज्याला म्हणतात, सिद्धपूर सध्या अहमदाबादच्या जवळ आहे. सर्व आणखी सिद्धगण ज्यांची स्तुती करता आहेत असे भगवान गरुडावर बसून आणि निघालेले आहेत. वर प्रदान करू. त्या बिंदू सरोवराचं नाव जे बिंदू सरोवर पडलेलं आहे, कर्दम ऋषीची केवढी तपश्चर्या आहे. पित्याची आज्ञा मान्य करायची. विवाहाची इच्छा नाही आहे, पण पित्याची आज्ञा मान्य करायची. आणि देवानी जी स्त्री दिलेली आहे तिच्याबरोबरच विवाह झाला पाहिजे.
त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व चालायचं आहे ही याची दृढनिष्ठा कर्दम ऋषींची पाहून त्यांना सुद्धा त्याचं प्रेम पाहून आणखी श्रीहरींच्या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू उत्पन्न झाले आणि ते अश्रुबिंदू त्या सरोवरात पडले, म्हणून बिंदू सरोवर हे नाव झालेलं आहे. मनुराजाला आज्ञा झाल्याप्रमाणे मनुराजा आपल्या स्त्रीला आणि कन्येला देवहूतीला बरोबर घेऊन रथामध्ये बसून त्या ऋषींच्या आश्रमामध्ये आलेला आहे. अत्यंत शांत आश्रम आहे ऋषींची तपश्चर्या त्या ठिकाणी. हरिण फिरतायत, सिंह वाघही फिरतायत, काही कोणीही कुणाला आणखी त्रास देत नाही. सर्वांची मनोवृत्ती राजाला सुद्धा हे शक्य नाही. सर्व मानवांना निर्वैर करणं हे राजालाही शक्य नाही. इथं सगळे पशु सुद्धा निर्वैर झालेले आहेत. हे एका ऋषीची तपश्चर्या आहे. आश्रमामध्ये मनुराजे साहेब आलेले आहेत. ऋषी महाराज अग्निमय होम नुकताच संपलेला आहे, सकाळची वेळ आहे आणि तिथं बसले. तेजस्वी शरीर आहे, तपाचं तेज आहे. प्रेमळ आणखी दृष्टी आहे, अजानुबाहू आहे, पद्माप्रमाणे कमलाप्रमाणे नेत्र आहे, जटा आहे आणि एक वलकर बांगरलेला आहे, नेसलेली आहे. राजे साहेब, सम्राट राजे आलेले पाहिल्याबरोबर हे कर्दम ऋषी उठून उभे राहिले. या या राजे साहेब. त्यांना आसनावर बसवलेला आहे. पूजा त्यांची केली ऋषींनी. आपण ऋषी आहोत, राजा आपण होऊन आला न बोलावताना ह्यांना अहंकार नाही, कारण राजा ही परमेश्वराचं रूपच आहे ना. ती दृष्टी आहे. भगवंतानी काय सांगून ठेवलं होतं त्याची आठवण झाली त्यांना, पण ते काय अगोदर बोलले नाही. राजाची स्तुती करतायत राजे साहेब. नूनम संक्रमणं देव सताम संरक्षणायते वधाय चासदानी यस्त्वम हरे शक्ती पारिणी. आपण जे आणखी देशामध्ये संचार करता त्याचा हेतू म्हणजे सज्जन जे असतील त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि दुष्ट जे असतील त्यांना शासन नाही, वधाय म्हणतात, त्यांचा नाश करायचा. हे आपलं कार्य आहे. श्रीहरीची जी संरक्षण शक्ती ज्याला म्हणतात ती शक्ती म्हणजे आपण आहात राजे साहेब. सूर्य, इंद्र, त्याचप्रमाणे अग्नी, वायू, यमधर्म, वरुण या सर्वांची शक्ती आपल्या ठिकाणी आहे. हे सर्व देवरूपी आपण. राजा एकटा राज्य करत होता पूर्वी, हुकुमशाही होती, अमुक होतं तमुक होतं, आता लोकशाही चांगली असे बुद्धिवाद करतात तो. पण राजा एकटा नाही आहे. चारित्र्य संपन्न, ज्ञान संपन्न, राजनीतीचं पूर्ण आणखी शिक्षण घेतलेलं, आणखी या सर्व देवतांचं रूप असलेलं आहे. सर्व देवता त्याला मार्गदर्शक आहे. असे आपण आहात, मी आपल्याला नमस्कार करतो असं कर्दम ऋषींनी सांग. आणि विचारलं, महाराज काय कोणत्या कामाकरता आपण आलेले आहात? यांना सगळं माहिती होतं, पण एकदम काय संयम आहे. मुलीला आणलं काय, अमुक आलं काय, लगेच चौकशी नाही. यदर्थं निर्व्यरी तद्वयं निर्व्यरीकेन प्रतिपद्यामहे धुला. आपण सम्राट राजे आमच्या सारख्यांच्या आश्रमामध्ये कशा करता आले? काय काम आहे? काय आपली इच्छा असेल ती सांग. असं अगदी नम्रपणाने विनयाने आणखी ऋषींचं भाषण झालेलं आहे. ते ऐकून राजाला सुद्धा लज्जा होत. काय बोलावं या ऋषी समोर? एवढा महात्मा की ज्याच्यावर भगवान श्रीहरीचं प्रेम कृपा इतकी आहे की त्यांनी मला आज्ञा केली तुझी मुलगी आला. म्हणजे केवढा याचा अधिकार आहे या ऋषींचा, काय बोलू याच्यावर. आणि तो मुलीला घेऊन आलेला आहे. वधू पित्याला आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत काय होईल कोणाला ठाऊक. मुलीला पसंत करतील की नाही हे सगळीच काळजी असते ना त्यांना. म्हणून राजाने अगोदर ऋषी महाराज यांची स्तुती.
सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून आपल्याला म्हणजे तपस्वी ब्राह्मणांना उत्पन्न केले. त्यांनी तपश्चर्या करावी, ज्ञान संपादन करावं, योगाभ्यास करावा आणि मनामध्ये कोणतीही आसक्ती ठेवू नये. अलंबट राहिलं पाहिजे, निर्लोभ. तुम्हाला प्रथम निर्माण केलं ब्राह्मणानं आणि तुमच्या संरक्षणाकरता आम्हाला क्षत्रियांना निर्माण केलेलं आहे. हे विचार ऐकण्यासारखे आहे. समाज शुद्धी, समाजाचं कार्य करणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. ब्राह्मणांना सृष्टीकर्त्यांनी निर्माण केलं, पण ब्राह्मणांची कर्तव्य वेगळी आहे आणि त्यांचं संरक्षण करण्याकरता आम्हाला क्षत्रियांना निर्माण. हृदयं तस्यहि ब्रह्म क्षत्रभंगम प्रचक्षते. सम्राट राजा म्हणू प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ तो सांगतोय, आपण ब्राह्मण म्हणजे त्या सृष्टीकर्त्या परमात्म्याचे हृदय आहात आणि बाकीचं शरीर म्हणजे आम्ही क्षत्रिय आहोत. म्हणून दोघांनीही एकमेकांचं संरक्षण करावं अशी त्याची इच्छा आहे देवाची. तुमची ज्ञानशक्ती, तपशक्ती आम्हाला मिळावी, उपयोगी पडावी आणि आम्ही तुमचं रक्षण. आपलं दर्शन झालं ऋषी महाराज, समाधान झालं. धर्म रक्षण करणारे भगवान श्रीहरी यांनी मला आज्ञा केलेली आहे. आज आपल्या रूपाने आणखी मला भगवंताचं दर्शन झालेलं आहे. मी आपल्याला काही विनंती करण्याकरता आपल्या आश्रमात आलेलो आहे, आपण ऐकून घ्या. प्रियव्रतो तानपदो ससेजन दुहिता मम अनिविच्छेदी पतिमयुक्तम वयशील गुणानिभिः. मला 2 मुलं आहेत, अगोदर त्याने सांगितलं, प्रियव्रता आणि उत्तान, आणि त्यांची बहीण ही दुहिता, माझी कन्या ही देवहूती आहे. कन्या भ्रातृमती ज्योतिषशास्त्र किंवा धर्मशास्त्रामध्ये बंधू असलेली कन्या असावी असं सांगताय. काय त्यांचा उद्देश असेल कोणाला ठाऊक. म्हणजे तिच्या माता पित्यांचं संरक्षण कसं, बंधूंचंही प्रेमछत्र असलं पाहिजे. आता कायदाच होऊन गेलाय स्वराज्य मिळाल्याबरोबर की मुलाप्रमाणे मुलीला सुद्धा वाटणी पित्याने दिली पाहिजे. म्हणजे कशाला प्रेम राहते, भगिनी प्रेम राहील का? हे वाटणी आपली ही मुलगी घेऊन जाणार, हे विचार मनात असल्यानंतर प्रेम राहणार. ही माझी मुलगीला विवाहाला योग्य झालेली आहे, आपल्याला योग्य पती मिळावा अशी ही इच्छा आहे. नारद महर्षी एके दिवशी आमच्या राजवाड्यामध्ये आली आणि त्यांनी आपलं वर्णन केलं. हीही होती तिथं, येणंही ऐकलं. आपलं शील श्रेष्ठ आहे, आपलं ज्ञान आहे, आपलं रूप आहे, आपले गुण सगळे नारदाने सांगितले. नारद ब्रह्मचारी आहेत ना, मोठे भगवत भक्त आहेत, पण ही कामं करतात योग्य, त्यात नको कोणी म्हणणारच नाही. श्रीकृष्णांचा रुक्मिणीचा विवाह त्यांनी जमवून दिला. तेव्हा नारदांच्या मुखातून आपलं तप, आपले गुण येणं ऐकल्याबरोबर आपल्या बरोबरच विवाह व्हावा असं येणं मला सांगितलं. आम्ही दोघांनी प्रेमाने श्रद्धेनं आपल्याला ही कन्या अर्पण करण्याकरता घेऊन आलेलो आहो हे सांगितलं म्हणून राजा. आणखी पुन्हा मध्ये तो म्हणतोय, एखाद्या मनुष्याला आपल्यासारखे म्हणा आणखी कोणीही तपस्वी पुरुष, त्यांना काहीही इच्छा नाही, काही नको आहे, सर्वसंग परित्याग करून राहिलेले आहे. पण आमच्यासारखे कोणी संसारी जर त्यांच्याकडे गेले, महाराज एवढी आमची सेवा करायची इच्छा आहे, एवढा आपल्याला घ्या, आपल्याला देतो आम्ही, तर त्यांनी नको म्हणू नये म्हणा. आपण होऊन याचना न करताना जर कोणी देण्याला आला आणि ते नाही म्हटलं तर त्याचाच आणखी दोष आहे म्हणा, त्याचं यशच आता आहे. मी असं ऐकलं की आपल्याला विवाह करायची इच्छा आहे, माझ्या कानावर पडलं म्हणून मी कन्येला घेऊन आलो. तुम्हाला विवाहाची इच्छा आहे, कन्येलाही आपले गुण नारदाने सांगितल्यामुळे तिलाही आपल्या बरोबर विवाह करावा अशी इच्छा आहे.
आम्ही दोघे तिचे आई बाप अत्यंत श्रद्धेनं आदराने आपल्याला ती कन्या अर्पण करण्याकरता आलेलो आहोत, तेव्हा आपण हिचा स्वीकार करा. तो मोठा राजनीतिज्ञ त्यांनी संबंध एकंदर भाषण केलं. कर्दम ऋषी बोलू लागले. हो म्हणा. बाढम उद्वोढ गामोहम अप्रत्ताज तवात्मजा. राजे साहेब, मला विवाह करायची इच्छा आहे, हे खरं आहे म्हणा. आपली कन्या ही चांगली आहे, श्रेष्ठ आहे. गंधर्व सुद्धा तिला पाहून मोहित होता. तिची इच्छा आहे, आपणही आदराने आलेले आहात. कोण नाही कोण म्हणेल म्हणा. परंतु माझाही काही उद्देश, माझाही काही ध्येय आहे, ते तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्ही आणि तुमच्या कन्येनं विचार करावा. पसंत असेल तर करावे. अतो भविष्ये समयेन साध्वी यावत तेजो विभुजात आत्मनो मे. अतो धर्मान पारमहंस मुख्यान शुक्ल प्रोक्तान बहुमंडळे हिंस्रा. राजे साहेब, मी काही जन्मभर संसार करणार नाही, हे अगोदरच सांगताय. संसार केव्हा सोडणार आहे हेही अगोदर सांगताय. हिला मुलगा झाला किंवा मुलं झाल्यानंतर मी लगेच संसार सोडून देणार आहे. परमहंस जे आहेत, सर्वसंग परित्याग करून भगवान श्रीहरीचं चिंतन निश्चिंत मनाने करणारे महात्मे, त्यांच्या मार्गाने मला जायचं आहे. आत्ताच मला जायचं होतं, पण पिताजींची आज्ञा झाल्यामुळे थांबलो मी. संपूर्ण विश्वाला उत्पन्न करणारा, संरक्षण करणारा आणि संहार करणारा जो परमात्मा आहे, त्याची सेवा मला करायची आहे. दुसरी मला इच्छा नाही. आपलं अंतःकरण किती आणखी दृढ आहे हे त्यांनी सांगितलं. दुसरं मला मान्य नाही आहे. संसार केला तरी सुद्धा अशा बुद्धीनं मी करणार. मैत्रीय सांगतात विदुरजी, त्यानं सगळं माहिती होतच. मनुराजाला करणार आहे संसार, मुलं बाळ झाल्यानंतर मग संन्यास घेणार आहे. घेणार का? पुढचं कुणी पाहिलंय म्हणा. ऋषींची अनुज्ञा मिळाली एवढं समजलेला आहे राजा, आणखी आपली कन्या देऊन टाकली. सम्राट राजाची मुलगी, त्या मुलीचा विवाह त्या अरण्यातल्या आश्रमात झालेला आहे. राजवाड्यामध्ये बोलावून सर्व एकंदर, आणखी इकडचे पाहुणे लोक, तिकडचे पाहुणे लोक, आणखी काही लोक, हे नाही. शास्त्र एवढंच आहे, यथाविधी आणखी कार्य करायचं. कन्यादान आहे ते, त्याला हे कशाला पाहिजे. अर्पण केली कन्या. देवहूतीची माता शतरूपा, पुष्कळ तिनं वस्त्र काय, अलंकार काय, कितीतरी आपल्या मुलीला जावयाना दिलेले आहे. कार्य झाल्यानंतर आणखी मनुराजा आणि आपल्या स्त्रीला बरोबर घेऊन राजधानीकडे जाण्याकरता निघाले. कन्येचा विरह होणार होता. मुलीला या अरण्यामध्ये ऋषींच्या आश्रमामध्ये ठेवून जावं लागणार. आपल्याला डोळ्यातून अश्रुधारा चाललेल्या आहे. दोघेही राजा राणी प्रेमाश्रू नेत्रातून उत्पन्न झाले. चांगली सेवा पतीची कर, आणखी आपलं कल्याण करून घे, असं त्या मुलीला त्यांनी सांगितलं. मनुराजाने, ऋषी महाराजाने सांगितलं, महाराज, ही कन्या आपल्याला दिलेली आहे, संरक्षण करा. आता आपली आमचा संबंध संपलेला आहे. त्यांची ही अनुज्ञा घेऊन आणि राजे निघाले. जाता जाता नदी तीरावर अनेक ऋषी मंडळींचे आश्रम होते. त्या प्रत्येक आश्रमामध्ये जाऊन त्यांची पूजा विचारपूस राजाने. सर्व प्रजाजनांनाही आणखी राजाबद्दल अत्यंत आदरभाव वाटतोय. सगळे सामोरे गेलेले आहेत. राजधानीमध्ये राजेसाहेब आल्यानंतर महिष्मती नावाची नगरी, अनेक यज्ञ आणखी त्या नगरीमध्ये राजाने मनुराजाने केलेले आहेत. सर्व विषय हो. सम्राट राजाला काय कमी आहे? सम्राट राजाचा जो आनंद आहे तो पहिला आनंद आहे म्हणून सांगतात उपनिषदामध्ये. त्याच्यापेक्षा पुढचे आनंद मोठे मोठे आहेत. देवांचा, गंधर्वांचा.
सर्व समृद्धी आहे, संपूर्ण पृथ्वीचा राजा आहे तो. त्यामुळे पुष्कळ काय, संसारात काहीही कमी नाही. पण मनावर त्याचा परिणाम नाही. हे माझा आहे अशी बुद्धीच नाही आहे. ईश्वराने दिलेलं हे वैभव ईश्वराचं आहे अशी वृत्ती असल्यानंतर आसक्ती निर्माण कशाला होईल. माझा आहे हे वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे, वगैरे वगैरे विचार माझा आहे अशी समजूत असल्यानंतर होणार आहेत ना, ते काही नाही. अनेक यज्ञ केलेले आहे, पुष्कळ संसार सुखाचा भोगही पुष्कळ घेतलेला आहे अनासक्त. तो मनुचा काळ युगानाम एक सप्ततीम मैत्रेय ऋषी सांगतात. 71 युग मनुचा राज्य झाले, मनुराजा म्हणजे 4 युग अशी 71 युग जायची आहे. म्हणजे किती काळ त्याला आणखी आयुष्य मिळालेलं आहे, राज्य मिळालेलं आहे. भगवान वासुदेवाची भक्ती अखंड चाललेली आहे, कथा श्रवण चाललेला आहे, रोजचा काल काही काळ त्याच्याकरता ठेवलेला आहे. संचार जरी असला देशामध्ये तरी हे सगळं चालू आहे. भगवंताच्या कथा श्रवण करणं, पूजा अर्चा करणं. ऋषी मंडळींनी त्यांच्याकडे येऊन त्यांना विचारलं, राजे साहेब, सर्वांचे धर्म आम्हाला समजावून सांगायला. मनुराजा मोठा धर्मज्ञ. ऋषींच्या आणखी प्रार्थनेप्रमाणे मनुराजाने सर्वांचे धर्म सांगितले. 4 वर्ण, 4 आश्रम, राजधर्म सांगितले, राजदूताचे धर्म सांगितले. राजदूत कसा असला पाहिजे, परप्रांतामध्ये परदेशामध्ये राहणाऱ्या राजदूताची एकंदर गुण कोणचे आहे हे सगळं त्याने समजावलं. असं हे राजाचं राज्य सांगितलं. आजी राजा म्हणून याचं चरित्र आपल्याला सांगितलं. आता कर्दमर्षी आणि देवहूती यांचं चरित्र सांगतात. पितृभ्याम प्रस्थिते साध्वी पतिम इंगित कोविदा नित्यम पर्यशरत प्रीत्या भवानी व भवम प्रभुम. माता पिता हे आपल्या राजधानीला निघून एकटी देवहूती त्या आश्रमामध्ये अरण्यामध्ये राहिलेली आहे आणि सेवा करती आहे पतीची. इंगित कोविदा म्हणून म्हणतात मैत्रेय ऋषी. इंगित म्हणजे पतीच्या मनामध्ये काय आलेलं आहे हे लगेच समजायचं, सांगण्याची वाट पाहिजे नाही. हे ज्ञान आहे. प्रेम इतकं विलक्षण आहे, आदरभाव इतका आहे की ते इंगित समजून येतं. आणि हे सगळं समजून घेऊ आज सेवा पूर्ण विश्वास पतीच्या तपःप्रभावावर. शरीर वाणी मन हे अत्यंत पवित्र ठेवण्यामध्ये तिकडं लक्ष आहे तिचं. इंद्रियांचा निग्रह आहे, मधुर वाणी आहे. काम क्रोध लोभ अहंकार दंभ काहीही नाही. आपण केलेलं जे आहे सत्कर्म ते लोकांच्या पुढं आपल्या तोंडाने सांगणं याला दंभ म्हणतात. हा नाही, केलेलं झालं, कर्तव्य आहे ते होऊन गेलं. सावध आहे, दक्ष आहे कर्तव्य कर्मामध्ये. बराच काळ गेलेला आहे. ऋषी महाराज जायचे अरण्यामध्ये, नदी तीरावर जाऊन समाधी लावून बसायचे, यायचे, पाणी आणायचं, सगळं आणखी सडा संभाजन करायचं, सगळी व्यवस्था ही करत. संतुष्ट झाले कर्दम ऋषी. पुष्कळ काळ गेलेला आहे आणि ही राजकन्या ही इथं सेवा करते आहे म्हणजे हिचं शरीर कसं झालं. हाताखाली माहेरी कितीतरी नोकर साकर असायचे, इथं कोणीच नाही. ऋषींच्या मनामध्ये आणखी दया निर्माण झाली की ही स्त्री खरोखर श्रेष्ठ आहे, चांगली आहे. कर्दम ऋषी बोलू लागले, तुष्टोहमद्य तवमान विमान जाया शुश्रूषया परमया पर्याश भक्त्या. हे मनुकन्ये, तुझी जी सेवा तू केलीस, अंतःकरणामध्ये तुझ्या जी भक्ती आहे, प्रेम आहे, यामुळे माझ्या मनाला खरोखर समाधान झालेलं आहे. कारण असं आहे,
सर्वांना आपला देह जितका प्रिय आहे तितकं दुसरं काही प्रिय नाही. शरीरावर जास्ती प्रेम आहे सर्वांचं, पण त्या शरीराकडेही तू लक्ष दिलं नाहीस. शरीरही तुझं कसं झालेलं आहे, शरीराकडेही न पाहताना आणि ती तू सेवा केलीस आजपर्यंत. स्वधर्माचरण करू, भगवंताचा जो कृपा प्रसाद मला मिळालेला आहे तो तुलाही आता मिळेल म्हणा. तूही त्याला योग्य आहेस, सिद्ध झालेली आहेस. तुझ्या धर्माचं पालन तू केलेलं आहे. मानवाना जे भोग मिळणार नाही, स्वर्ग लोकामध्ये सुद्धा जे विषय नाही आहेत, दिव्य विषय तुला प्राप्त होतील. काय तुझी इच्छा आहे सांग म्हणाले कर्दमहर्षी. आजपर्यंत कधीच नाही, भाषण नाही, काही विचारणं नाही, काही. आनंद झाला देवहूतीला आणि तिनं बोलायला आरंभ केला. महाराज, राद्धम बत द्विज वृषैत तमोघ योग मायाधिपे त्वयि विभो तदवै भक्ता. आपण योगेश्वर आहात म्हणाले महाराज. आपली शक्ती फार मोठी आहे, आपण काहीही करू शका. विवाहाच्या वेळेला आपण बोलून गेलेला आहे, मी गृहस्थाश्रम करणार आहे. केव्हा करणार आपण? तेवढीच माझी इच्छा आहे, संसार सुख मिळावं. आणि त्यात तिनं सांगून टाकलं, भवनम सदृशम विचक्ष. एक राहण्याकरता घर पाहिजे म्हणाले, त्याशिवाय कसा संसार करायचा. सर्व सामग्री ज्याच्यामध्ये असं स्थान पाहिजे, हे समजलं मैत्रेया. योगी मोठे होते, त्यांनी आपल्या संकल्प शक्तीनं एक दिव्य विमान निर्माण केलेलं आहे. त्या अरण्यामध्येच एक मोठं विमान तयार झालं. त्या विमानाचं 7-8 श्लोक विमानाचं वर्णन आहे. सर्व काम दुघन दिव्य. विमानामध्ये बसणारा जो आहे त्याच्या मनामध्ये जी इच्छा उत्पन्न होईल त्याप्रमाणे पदार्थ त्याला मिळवतो. भूक लागली, ताट आलेलं आहे लगेच. इच्छा करण्याचा अवकाश, सर्व इच्छा सिद्धी होती आहे. सर्व प्रकारची समृद्धी आहे, सगळी साधनं आहे. किती रत्नाची कपाट भरलेली आहेत, वस्त्र भरलेली आहेत, सगळी सामग्री संसाराची त्याला काहीही कमी नाही. सम्राट राजाने जरी मनामध्ये आणलं असतं तरी इतकं त्याला देता आलं नसतं आपल्या मुलीला, इतकी सामग्री आहे. ही नुसत्या संकल्पाने निर्माण झालेली आहे आणि त्याच्याबद्दल काही आस्थाही झाली आहे. ह्या देवहूतीला पाहिजे केलं निर्माण. रेशमी वस्त्र आहेत, जरीची वस्त्र आहेत, अलंकाराने भरलेली कपाट आहे, सगळं आहे. मोठं विमान इतकं होतं, हंसाधिक पक्षी इकडून तिकडं जात आहेत, उद्यान आहेत. हे पाहिलं देव, काही समाधान व्यक्त केलं नाही. हेही इंगित जाणणारे होते, सांगायला कशाला पाहिजे. काय दोघांनीच राहायचं काय एवढ्या या विमानात, नोकर साकर कोणी नकोत का? हे बोलून दाखवलं नाही तिनं, पण यांना समज. त्यांनी सांगितलं देवहूती, जा या सरोवरामध्ये जाऊन स्नान करून ये, लवकर आपण निघूया विमानातून. निघाली ती. अंगावर ते मलिन वस्त्र आहे, कुठं आता तिचं काय स्वच्छतेचं काय, साबण सोडा त्यावेळेला नव्हताही, नसेलही. आणि तिचं आश्रमामध्ये कुठे हे करणार. वेणी घातली नाही, तेल कुठलं लावायला काय, सगळे केस कसे तरी बांधलेले आहे, शरीर सगळं मलिन झालेलं आहे. सरस्वती नदीच्या त्या तीरावरती सरोवराच्या जवळ आली. इतक्यात त्या सरोवरातून 1000 विद्याधर कन्या, अत्यंत तरुण, उत्तम वस्त्र नेसलेल्या, संबंध शरीराला ज्यांच्या सुगंध सुटलेला आहे, अलंकार घातलेल्या त्या सर्व कन्या वर आल्या. बाई साहेब, आम्ही आपल्या दासी आहोत, काय सेवा करायची सांगा. नमस्कार सर्वांनी. सर्व आणखी त्या स्त्रियांनी तिला न्हाऊ घातलेला आहे, तेल लावू.
उत्तम वस्त्र आणखी रेशमी वस्त्र तिला दिलेली आहेत, अलंकार दिलेले आहे, भोजन दिलेलं आहे, उत्तम प्रकारचं भोजन झालं, अमृत पाजलेलं आहे. आरशामध्ये ते आपलं दिव्य रूप पाहिलं, देव होती, ती मूळची राजकन्याच होती. अत्यंत तेजस्वी असं रूप पाहून तिलाही समाधान झालेलं आहे. रत्नखचित आणखी कमरपट्टा लावलेला आहे, कमरेला रत्नाचा हार गळ्यामध्ये घातलेला आहे. आणखी आपल्या पतीचं स्मरण केल्याबरोबर त्या विमानामध्ये ती येऊन पोहोचली. पती आपले पतिदेव आहे आणि या सहस्र स्त्रिया आहे. म्हणजे किती विमान ते किती मोठा असेल याची कल्पना नाही. 1000 दासी जिच्या हाताखाली आहेत अशी देव होती, त्या विमानामध्ये राहिली होती. म्हणजे काय नुसतं बसायचं तेवढं आसन, तेवढ्यापुरतं विमानात बसण्यापुरतं नाही आहे, ते राहणार आहेत आता त्या विमानात. प्रत्येक त्या दासीला निरनिराळी राहण्याची खोली म्हणा सगळं वेगळं असलं पाहिजे. काय हे विलक्षण सामर्थ्य आहे म्हणाले आपल्या पती महाराजांचं. ऋषी मंडळी, ऋषी महाराज, कर्दम ऋषी हे निघालेले आहे. विमान ते चालू झालेलं आहे. 1,000 विद्याधरी ज्याची सेवा करता आहे अशा आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आकाश मंडलामध्ये ते विमान निघाले. हे निघालेले आहेत ऋषी. स्वर्गाधिक लोकामध्ये ते गेलेले आहे. वरुण लोक आहे, कुबेराचा लोक आहे, सर्व लोकांमध्ये फिरून आले. सर्व ही उपवनामध्ये त्यांनी विहार केलेला आहे. तेजस्वी ते विमान, विमानामध्ये पुष्कळ देवही बसून हिंडत होते, पण त्यांना सुद्धा हे विमान कुणाचं आलेलं आहे, कोण आहे हा महात्मा, इतकं दिव्य विमान कसं आहे, इतकं मोठं, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले. मैत्रेय महर्षी सांगतात गुरुजी, किं दुरापादनं तेषां पुंसां उद्दाम चेतसां येई राष्ट्रितस्तीर्थवर शरणो व्यसनाचयः. ज्यांनी आणखी भगवान श्रीहरीच्या चरणाचा आश्रय केलेला आहे त्यांना न मिळणारी गोष्ट जगामध्ये नाहीच, दुर्लभ काहीही नाही. संपूर्ण भूमंडळ विमानामध्ये बसून आपल्या पत्नीला कर्दम ऋषींनी दाखवलेला आहे. कोणची स्थान आहेत, सगळ्या तीर्थयात्राही झाल्या त्याच वेळेला आणि आश्रमामध्ये परत आलेले आहे. पुढं काही दिवसांनी देवहूतीला 9 कन्या झालेल्या आहे. सगळी आणखी समृद्धी आहे, दुःखाचा अंश सुद्धा नाही आहे. इतकं समृद्ध पूर्ण सुख त्या देवहूतीला मिळत आहे. किती काल गेला, 100 वर्ष होऊन गेली तरी काही लक्ष नाही. त्या सर्व कन्या अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या, अत्यंत सुगंधित शरीर ज्यांचं आहे अशा झालेल्या झालं. यांनी बोलायला भाषा सुरू केली. झालं म्हणाले, माझं काम झालं, आता संसार संपलेला. आता ठरल्याप्रमाणे मला संन्यास घेऊन बाहेर जायचं आहे, देवाची भक्ती करायची आहे म्हणाले. ज्यांना आपलं आयुष्य इतकं निश्चित आहे, माहिती आहे, त्यांनी पुढं करू, आम्ही देवाची भक्ती पुढं करू असं म्हणायला हरकत नाही. कर्दम हे त्यापैकी नव्हते. त्यांना त्याच वेळेला ईश्वर भक्ती करायची होती. नको, संसार नको होता, पण पित्याची आज्ञा झाल्यामुळे करावा लागला. आयुष्यही भरपूर आहे, संसारही उत्तम झालेला आहे, तो संपला पाहिजे ना. पुन्हा त्या संसारामध्ये आसक्ती उत्पन्न होऊन जर आणखी वासना वृद्धी झाली तर पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे. ज्ञानी भगवत भक्तांच्या मनाची स्थिती ही वेगळी आहे. विषयभोग झाल्यानंतर पुरे म्हणतात, पुन्हा इच्छा नाही आहे. हे खरं वैराग्य आहे. जेवल्यानंतर तृप्ती व्हायला पाहिजे की नको, पण किती वेळ, 2-3 तास झाली की पुन्हा लागली भूक. अगदी पुष्कळ पोट भरलेला आहे, सगळं झालेलं आहे, नको त्यावेळेला म्हणतो आहे, पण पुन्हा भूक लागते.
सर्वही विषयांचा भोग घेऊन आणखी पुरे असं केव्हाही मानवाला वाटत नाही, जीवाना देवाना सुद्धा वाटत नाही आहे. पण हे महात्मे फार वेगळे आहे, भगवत भक्त आहे. सारा संसारही केला झाला म्हणाले, पित्याची आज्ञा पालन केली आहे, आता मला जायचं आहे म्हणाले. देवहूतीच्या मनाला एकदम धक्का बसलेला आहे. तिला आठवण झाली पूर्वीची ऋषी महाराजांनी सांगितलेला आहे, संसारात पडण्याच्या वेळेला संसार केव्हा सोडायचा हेही त्यांनी निश्चित ठरविलेलं आहे. हे इतरांना नाही सांगता येणार नाही. खाली मान घातलेली आहे, डोळे सगळे अश्रूने भरून गेलेले आहे. प्रार्थना करती, सर्वं तद् भगवान मह्यम उपोवाह प्रतिश्रुतम. आपण जे बोलला होता ते सर्वही संसार सौख्य मला आपल्यापासून मिळालेलं आहे. काहीही संसारात कमी नाही माझ्या. पण माझी एक प्रार्थना विनंती आहे का? आता ह्या मुली म्हणाले मोठ्या झाल्या, ह्या मुलींचा विवाह करण्याचं कर्तव्य आपलं नाही का महाराज? कुठं पाहायचं? आता ह्या मुलींच्या करता योग्य वर संशोधन केलं पाहिजे. ह्या मुली एकदा योग्य स्थळी पडल्या म्हणजे माझ्या मनाला समाधान वाटेल. हे कार्य आपलं राहिलेलं आहे असं आपल्याला वाटत नाही का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण संन्यास घेऊन निघून गेल्यानंतर ह्या मुलीही आपल्या आपल्या घरी जाणार आणि मी एकटी घरात राहणार. मला एखादा जर मुलगा झाला तर तेवढंच माझ्या मनाला समाधान होईल. ह्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली, आणखी माझ्या हिताकडे माझं लक्ष गेलं नाही. साहम भगवतो नूनम वंचिता मायया दृढम यत्वाम विमुक्तिदम प्राप्य न मोक्षेय बंधना. ईश्वराच्या मायेचं आवरण इतकं माझ्या चित्तावर पडलेलं आहे की मला माझं कल्याण कसं करून घ्यावं हे समजलं नाही. आपल्यासारखे मोक्ष देण्याची इच्छा, मोक्ष मागितला असता तरी मुक्तही मला आपण केला असत. पण आतापर्यंत आणखी संसारातच राहण्याची माझी इच्छा, हीच वासना माझ्या मनामध्ये राहिली. हे माझं दुर्दैव आहे. खिन्न झाली, निराश झाली. आणखी ऋषी महाराज निघून जातात की काय असं तिला दुःख झालेलं आहे. दया आली कर्दम ऋषीना. देवानेही सांगून ठेवलंच त्यांना. त्यांनी सांगितलं, राजकन्ये का तू दुःख का करतेस म्हणाले. भगवान श्रीहरी तुझे पुत्र होणार आहे त्यांनीच सांगितलंय म्हणाले. तूही पतिव्रता स्त्री आहेस, इंद्रिय निग्रह आहे, सगळी व्रत वगैरे सगळे ईश्वराची भक्ती सगळी तू करते आहेस म्हणाले. दान धर्म तुझ्या हातून झालेला आहे. ईश्वराच्या भजनाकडे अधिक अधिक लक्ष दे म्हणजे झालं म्हणाले. म्हणजे तोच परमात्मा आणि तुला उपदेश करून तुला मुक्त करी. विदुरी देवहूतीनं आणखी आपल्या पतीची आज्ञा मान्य केली. आणखी भगवान श्रीहरीची भक्ती करण्याकडे जास्तीत जास्त तिचं लक्ष लागलेलं आहे. बराच काळ गेल्यानंतर तिच्या गर्भामध्ये भगवान श्रीहरी प्राप्त झालेले आहे. आणखी योग्य वेळी कपिल मुनींचा अवतार झालेला आहे. भगवान श्रीहरी त्या देवहूतीपासून प्रगट झाले, अवतीर्ण झाले. अप्सरांचं नृत्य झालं, गंधर्वांचं गायन झालेलं आहे. ब्रह्मदेव हे स्वतः ऋषीमंडळींना बरोबर घेऊन त्या कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांना भेटण्याकरता आलेले ब्रह्मलोकात. अवतार भगवंतांनी घेतलेला आहे त्यांना माहिती आहे ब्रह्मदेवांना. ब्रह्मदेवानी त्या कर्दमांची आणखी स्तुती केली. तया मे पचिस्तात कल्पिता निर्व्यरी गदहा यन्मे संजगृहे वाक्यम भवान मानद मानय. कर्दमा, माझी पूजा तू केलीस म्हणाले. पूजा म्हणजे काय की मी सांगितल्याप्रमाणे तू वागलास, माझी आज्ञा मान्य केली, संसार केलेला आहेस तू, हीच माझी पूजा आहे. तिच्याला पुत्रांनी पूजा करावी अशी इच्छा नाही आहे, पण आज्ञा पालन करणं
हीच आणखी पित्याची पूजा आहे. तू केली आहेस, माझी आज्ञा पूर्ण पालन केली, शास्त्राज्ञेचं पालन केलं. आता ह्या मुली तुझ्या आहेत, विवाहाला योग्य झालेल्या आहेत. त्यावेळेला काय जास्ती वय झालेला असा काही कायदाही नव्हता आणि इच्छाही लोकांची नव्हती. तशा त्या योग्य झालेल्या. हे ऋषी माझ्या बरोबर आणलेले आहेत म्हणाली याना. देवहूतीला काही काळजी करावी लागली, स्वतःच्या लग्नाकरता ही काळजी करावी लागली नाही. आणि हे पती निघून गेल्यानंतर मुलींचं लग्न कोण करेल तीही काळजी करावी लागली नाही. ब्रह्मदेवच सगळी त्याची योजना केली. ब्रह्मदेवच ब्रह्मसूत्र लिहून ठेवतात म्हणा. ब्रह्मदेव ही मुलगी कोणाला द्यायची, कोणची मुलगी कोणत्या मुलाला, हे सगळं त्यांनीच ठरवून ठेवलेलं आहे. आधी जन्माला आल्याबरोबरच लिहून ठेवतात. हे ऋषी आलेले आहे, या ऋषीना तुझ्या या कन्या तू अर्पण कर म्हणा. देवहूतीला सांगितलं. देवहूती प्रत्यक्ष भगवान श्रीहरी तुझ्या उदरातून अवतार घेऊन आलेले आहे. तुझ्या सर्व अविद्या जे पाश आहेत त्या सगळ्या पाशातून तुला मुक्त करणार आहे. हा सर्व सिद्धांचा अधिपती कपिल या नावाने आणखी प्रसिद्ध होणार आहे. देवहूतीच्या मनाचंही समाधान केलं ब्रह्मदेवानी. कर्दम ऋषीलाही आणखी समाधान केलेलं आहे. आणखी ब्रह्मदेव निघून गेले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे कर्दम ऋषींनी आपल्या 9ही कन्या त्या सगळ्या 9 ऋषींना देऊन टाकल्या. मरीचे करांपरादात अनसूया मधात्रये. कला नावाची कन्या मरीषीना दिली, अनसूया त्रिऋषीना दिली, अग्गिरा ऋषीना श्रद्धा पुरस्त्याना हविर्भू, पुरहाना गती, क्रतूना क्रिया, भृगुऋषीना ख्याती आणि वसिष्ठाना अरुंधती, अथर्वा ऋषीना शांती नावाची शेवटची कन्या दिली. सर्व ऋषी मंडळी अनुज्ञा घेऊ आणि त्या आश्रमातून आपल्या आपल्या स्त्रियांना बरोबर घेऊन आपल्या आश्रमामध्ये निघून गेले. एक काम झालं, देवहूतीचं समाधान झालेलं आहे. आपले पतिदेव ज्याप्रमाणे तपस्वी मोठे आहेत, योगी आहे, तसे आपल्याला मिळालेले जावई सुद्धा योगी आहेत. वाटेल तितकी समृद्धी निर्माण करून अनासक्त राहणारे आहे. हे मोठं सामर्थ्य आहे. संपत्ती मिळवणारा जावई किंवा अशा प्रकारचं याला प्राधान्य नाही आहे. तेही आहे, संपत्ती लक्ष्मी आईची राहायची हे सुद्धा उगीच राहत नाही, ते पुण्य आहे. पण त्याच्यापेक्षा हे अधिक पुण्य आहे. कोणाला अपेक्षा असेल तितकी संपत्ती देणारे, आपण त्याच्यापासून अलिप्त राहणारे, हे जावई मिळाले म्हणून समाधान झाले आहे. सामर्थ्य, तपस्सामर्थ्य, योग सामर्थ्य मोठं. कपिल मुनी आणखी लहान वय आहे. कर्दम ऋषींचं काम संपलेलं आहे, संसाराचं काम झालं, पत्नीची इच्छा पूर्ण झालेली आहे. आता काय संन्यास घेऊन बाहेर पडायला हरकत नाहीये. संन्यास घेतला म्हणजे त्या शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, पुंजन्म लभते माता पत्नीच पतिदेवता पत्नीच प्रेषमात्रता. जर संन्यास घेतला, पत्नीनं किंवा मातेनं जर अनुज्ञा त्याला दिली संन्यास घेण्याला आणि त्याने संन्यास घेतला, तर पुढच्या जन्मामध्ये पत्नी आणि माता यांना पुरुषजन्म प्राप्त होत. पुरुषजन्म मिळाला पाहिजे किंवा पुरुषाप्रमाणे सगळी कामं करण्याची आणखी जबाबदारी आपल्याला मिळाली पाहिजे अशी इच्छा आहे ना स्त्रियांची. पण जन्म पुरुष मिळाला पाहिजे हे मात्र कुणाला करता येणार. ही शास्त्रीय आहे, फर त्याने दाखवलेला आहे. कर्दम ऋषी आलेले आहेत. कपिल मुनींना भगवंतांना त्याने नमस्कार केला. आणखी प्रार्थना करतायत, महाराज अनेक जन्म मनोनिग्रह करून आणखी आपलं चिंतन करणारे अशा प्रकारचे महात्मे कितीतरी जन्मानंतर त्यांना आपलं दर्शन होतं, सान्निध्य लाभतं. म्हणाले असे आपण आमच्या अपराधाकडे लक्ष न देताना आम्ही अज्ञानी आहोत. अपराध अनेक आहे, अपराध सहस्राणी,
एक अपराध काय, अनेक अपराध आमच्या हातून. असे आम्ही संसारी जीव आमच्या अपराधाकडे लक्ष न देताना आपण आमच्या ग्रहामध्ये येऊन राहिलेल्या प्रगट झालेल्या तुम्हीच वचन दिलं होतं ते स्वतःच वचन सत्य करण्याकरता आपण आले. आमची पुण्याई नाही आहे. आपल्या लोकांना भक्तांना जे जे आणखी रूप किंवा आवडत आहे त्याप्रमाणे ते रूप घेऊन आपण भक्तांना दर्शन देता. आपली सेवा करणारे अनेक आणखी मोठे मोठे भक्त आहेत. त्यांच्या सर्व कामना आपल्या कृपेनं पूर्ण होत आहे. मीही आपल्याला आता आपली अनुज्ञा अनुमती घेण्याकरता आलेलो आहे. मला आता संन्यास दीक्षा धारण करून जायचंय. वनामध्ये आपली सेवा करायची आहे. उपाधी आता संपवायचा आहे. आधीपासून संसाराची आसक्ती जर असती तर संन्यास घेऊन वनामध्ये गेल्यानंतर संसार सुटलाय का राहिलाय याचा विचार करावा लागला. इथं ते काहीच नाही. अगोदरपासूनच ते आहे. केव्हा बाहेर पडायचं आहे. कपिल मुनींना सांगतायत कर्दमर्षी आपली आज्ञा मागण्याकरता मी आलेलो आहे म्हणाले. अखंड आपलं चिंतन करण्याकरता मी आता बाहेर पडणार. भगवान म्हणाले की कर्दमा तुम्हाला मी सांगितलं बोललो होतो ना त्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये मी आलेलो आहे. तत्व किती आहे ही सगळ्या लोकांना समजून सांगायचे आहे. असंख्यानाय तत्वानां संमताय आत्मदर्शने. तत्वज्ञान झाल्याशिवाय आत्मदर्शन होणार नाही. व्यावहारिक तत्व का असेना पण ती समजली पाहिजे. मग पारमार्थिक तत्वाचं आत्मस्वरूपाचं ज्ञान नंतर होईल म्हणा. ते बाजूलाच राहतात. ही जी व्यावहारिक तत्व म्हणा मूळ आणखी सृष्टीला कारण असलेली सगळी ती समजली नाही. दुसरंच काहीतरी मनामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा